बाजे रे मुरली आवाजे अधर धरी मोहन मुरली अधर धरी मोहन मुरली माया विराजे बाजे मुरली आवाजे बाजे रे हरे हरे बांसुरी बनी मुरलिया हरे हरे बांसुरी बनी मुरलिया मरम मरम को छुई अंगुरिया संचल चतुर अंगुरिया जिस पर कनक मुनरिया बाजे बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे बाजे रे पीली मुंदरी अंगुरीचा मुंदरी पर राधा काला आकर देखे तूने मधुर स्वर आकर देखे तूने मधुर स्वर राधा सोई नाचे बाजे मुरलिया बाजे बाजे रे मुरलिया बाजे बाजे रे सुंदर अशी बासरी भगवंतांना वाजवावी गोपाल कृष्ण बासरी वाजवत होता बासरी वाजली की गाई त्या बासरीच्या आवाजाने गोळा व्हायच्या आणि एका वृक्षाखाली बसून द्यायचं आणि त्या गाई वृक्षाखाली बसल्या रमत करत बसल्या की त्याच वेळेला खेळ खेळत बसायची भगवंत काय सुंदर बासरी वाजवत होतो सुंदर अशी बासरी वाजवणारा तो कन्हैया मुरली मनोहर दे मुरली मनोहर दे माधवा 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 मुरली मनोहर रे माधवा 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 श्रीवत्सलांचन हृदयी विलास श्रीवत्सलांचन हृदयी विलास दीनदया गण रे दीनदया गण रे माधवा 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 मुरली मनोहर रे माधवा सुरनर किन्नर नारद तुम्बार सुरनर किन्नर नारद तुम्बार आला
वाजवावी अशा गोपाल कृष्णानं बासरी वाजवली की सर्व काही एका ठाई येऊन बसायच्या, रवंत करत बसल्या, काही खेळ खेळायचे। एक दिवस अचानक आपल्या पिताजी जवळ भगवान श्री कृष्ण आले। नंद बाबाला म्हणू लागले, बाबा आपण दरवर्षी पूजा कोणाची करतो? नंद बाबा म्हणू लागले, अरे बाबा आपण इंद्राची पूजा करतो। इंद्राची पूजा का करतो? त्यावेळेला सांगितलं, इंद्राची पूजा काय करतो याचं कारण असं आहे की इंद्र आपल्याला पाऊस देतो, अन्नधान्य पिकवतो, म्हणून आपण इंद्राची पूजा करतो। नाही बाबा, हे चुकीचं आहे। इंद्र आपल्याला काही देत नाही, आपल्याला इंद्रापासून काही मिळत नाही, तर आपल्याला सर्व काही जे देते ना त्याची आपल्याला पूजा करायची आहे। ती गोवर्धन पूजेला आपल्याला सुरुवात करायची, कारण यावर्षी आपण पूजा करायची ती गोवर्धन पूजेचीच, गोवर्धनाचीच पूजा करायची। वडिलांना विचारलं, गोवर्धन काय देतो? तुम्हाला माहित आहे का गोवर्धन म्हणजे काय? जे त्या पर्वतावर जे झाड आहे, वृक्ष आहे, तर वृक्ष काय देतात आपल्याला? कारण हे जेवढं वातावरण आहे ते वृक्षापासून मिळते, आपल्याला प्राणवायू देते, आपल्याला पर्जन्य त्याच्यापासूनच मिळते, अन्नधान्य त्याच्यापासूनच पिकते। म्हणून आपण पूजा कोणाची केली पाहिजे? गोवर्धनाची पूजा केली पाहिजे। संतही सांगतात, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, 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 वृक्षवल्ली आम्हा सोय रे। पक्षिणी सुसुरे आळवी, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे। आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश मंडप पृथ्वी आसन, मनोरमे देव सुखकारा, जानवी सवारा अवसर, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे। तुकाराम महाराज सांगतात, वृक्षवल्ली आम्हा सोय रे। खरोखरच आहे। असाही वृक्षाबद्दल जर विचार कराल ना, वृक्षाला तुम्ही एक दगड जर मारला तर वृक्ष आपल्याला फळ देते। नदी संत, गंगा संत आणि वृक्ष हे सारखंच काम करतात। तुम्ही संताला शिव्या द्या, ते तुम्हाला ज्ञान देते। गंगेमध्ये दगड फेका तरी ते तुम्हाला शुद्ध पाणी देईल। बरं, ते गंगा अशी आहे की ते पाणी देताना वाघालाही तेच पाणी पाजते,
व्याघ्र असो, सिंह असो की गाय असो, सारखं पाणी पाजते. त्याचप्रमाणे या वृक्षाच्या खाली सावली, एखादा चोर आला तरी त्याला सारखी सावली देते, एखादा संत बसला तरी, सामान्य मनुष्य बसला तरी. म्हणून वृक्ष फार चांगले असतात. म्हणून वृक्षाची पूजा केली पाहिजे. आता तर प्रत्येक ग्रामपंचायतलाही माहीत झालं की झाडं लावली पाहिजे. झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा सगळीकडे माहीत होऊन गेले. झाडं लावूही लागले सगळे, सगळ्यांना माहीत झालं म्हणून झाडं लावायला लागली आहे ना. एका गावाला गेलो होतो आम्ही, तिथं गेल्याबरोबर अगोदर 7-8 वर्षाच्या अगोदर सांगितलं होतं झाडं लावा. आणि नंतर गेलो तर ते म्हणे महाराज तुम्ही सांगितलं म्हणे झाडं लावा, आणि तिथं झाडं लावले म्हणे असं पोलिसांना मारलं म्हणे. झाडं लावल्यानं पोलिसांना कसं मारलं बा तुला? झाडं कोणते लावले होते म्हणून विचारलं, ते म्हणे गांजाचे. गांजाचे झाडं लावल्यावर पोलीस मारत नाही तर काय करू? हा, गांजाचे झाडं लावले म्हणून सांगते. वा, झाडं लावा. गावातही झाडं लावले पाहिजे, वृक्ष लावले पाहिजे. कोणते लावावे? गावामध्ये जांभुळीचं एक झाड लागलं तर प्रत्येक घरच्या माणसाला जांभुळ्या खायला भेटते. मग गावात जांभुळीचं लावा, फणसाचं झाड लावा, जांबाचं झाड लावा, असे झाडं लावले पाहिजे. बरं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. वृक्ष काय काय देतात? वृक्षापासून औषधी सुद्धा तयार होते, फळ खायला मिळते, सावली मिळते, अशा अनेक प्रकारचा फायदा आहे. म्हणून त्या वृक्षाची आपण पूजा केली पाहिजे. वडिलाला सांगितलं पण वडील काय म्हणताय? बरा नवे खेळ इंद्र गोपलिया. इंद्र जर कोपला तर खेळ बरा नाही. बरं, भगवान श्रीकृष्ण म्हणायला लागले तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, तुम्ही कशाला काळजी करता? मग उद्या गोवर्धनाच्या पूजेला निघायचं. गोवर्धन पूजा आता होणार आहे, सगळ्यांनी आता गोवर्धन पूजेला हजर राहायचंय. उद्या गोवर्धन पूजा होणार, सगळी मंडळी आता गोवर्धन पूजे करता निघाली. ए तुम बिन मोरी कोण खबरीले, ओ तुम बिन मोरी कोण खबरीले, गोवर्धन गिरिधाम कन्हैया, गोवर्धन गिरिधाम.